तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या एका नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला आपली माहितीच असेल, जवळपास खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही। तर त्याचं काही मोठं कारण आहे मित्रांनो, आता श्रीरामनवमीचा आपण कसा खतरनाक पद्धतशीरमध्ये कडक बॅनर बनवला आहे मित्रांनो। मी काल इंस्टाला एकदम काल किंवा आजच स्टोरी टाकली, रील पण टाकली मित्रांनो। तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका, आणि व्हिडिओ आवडत असेल तर खरंच लाईक करत जावा मित्रांनो। तुम्ही अजूनसुद्धा आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका, कारण की मी सर्वात आधी तिथेच हे पोस्ट वगैरे टाकत होतो, आपले बॅनर वगैरे आणि रीलसुद्धा टाकलेले मित्रांनो। त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून जाऊन तुम्ही फॉलो करू शकता। आणि मित्रांनो, त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे, त्यामध्ये मी तुम्हाला खतरनाक पद्धतीने मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करत जातो। तर तुम्ही जॉईन केलं नसेल तर जॉईन करून टाका लवकरात लवकर। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा, कारण की व्हिडिओमध्ये एक पासवर्ड आहे, तो तुम्हाला झिप फाईल एक्स्ट्रा करताना टाकायचा आहे। एवढं केल्याच्या नंतर मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। हो, जर ॲप तुमच्याकडे नसेल तर काळजी करू नका, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आल्याच्यानंतर इथे तुम्हाला असं काही इंटरफेस येईल, हे सर्व डिलीट करून घ्या अशा पद्धतीने। आणि तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं, इथं असं बॅकग्राऊंडचं ऑप्शन दिसत असेल 4 नंबरचं, त्यामध्ये फ्रॉमच्या गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला आपलं बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं अशा पद्धतीने। एकदम खतरनाक टाईपमध्ये मित्रांनो बॅकग्राऊंड तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने, थोडंसं डार्क थीममध्ये। परत एकदा प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करा, आणि त्यानंतर आपले जे कोणती पेज दिली आहे मी अशी खतरनाक बॅकग्राऊंडला मॅच होणारी, ती सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करायची। सर्वप्रथम लावून घ्या अशा पद्धतीने, तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक पद्धतीने दिसत आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, आपले श्रीरामांची अशा पद्धतीने PNG घ्यायची तुम्हाला खालून एकदम कट वगैरे करून प्रोव्हाइड केलेले अशा पद्धतीने, मागे एकदम सूर्य वगैरे लावून दिलं आहे, PNG वगैरे ॲड करून दिले मित्रांनो। तुम्ही वॉलपेपरसुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने, आणि दुसऱ्या डिझाईनमध्ये सुद्धा वापरू शकता। तर जर तुम्हाला ग्रुप बॅनर अशा पद्धतीने बनवायचं असेल तर इथं तुम्ही तो आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे, चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला अपडेट येत राहतील। अशा पद्धतीने आपण ग्रुप बॅनरसुद्धा बनवणार आहेत, इथं अशा पद्धतीने टाकणार आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक अशी क्वालिटीवाली PNG लिहिलेली आहे, मागं एकदम एडिट वगैरे करून। परत एकदा प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून आपली शुभेच्छुकची पट्टी ॲड करून घ्या अशा पद्धतीने, फिल करून घ्या पूर्णपणे, आणि लेअरला लॉक करायला विसरू नका मित्रांनो। लॉक केल्याच्या नंतर ही कुठेही हालत नाही, म्हणजे एडिट करताना व्यवस्थित असं आपल्याला व्यवस्थितरित्या हे होतं, चांगली बनवता येते डिझाईन। आणि त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने मी काही असं दिव्यांची PNG दिलेली आहे, ते तुम्हाला लॉक करायची फुल स्क्रीन करून। त्यानंतर तुम्ही पाहू शकता वरचं आपल्याला चाललेलं आहे, तर फक्त खालचा मेन मुद्दा ॲड करायचा राहिलेला आहे। तर मित्रांनो, खतरनाक अशा फॉन्टमध्ये एडिट करून तुम्हाला टेक्स्चर वगैरे लावून तुम्हाला फॉन्ट प्रोव्हाइड केलेलं आहे, एकदम एडिट फिल्टर वगैरे मारून सर्व पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीने केलं आहे मी। आणि त्यानंतर आपली पुढची PNG ॲड करायची आहे मित्रांनो, शुभेच्छुकची। मित्रांनो, याची मी तुम्हाला PLP फाईलसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे, ती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोड करून ओपन करू शकता एका मिनिटात। हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही PNG ॲड केल्यानंतर परत एकदा प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, आणि त्यानंतर शुभेच्छुकची आपली PNG आहे ती अशा पद्धतीने ॲड करा। फुलांची वगैरे मी तुम्हाला असे दिलेले आहे एकदम खतरनाकमध्ये, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, अजूनसुद्धा आपल्या इंस्टा आयडीला तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका, कारण की सर्वप्रथम मी डिझाईन आपल्या इंस्टाला टाकतो, त्यावर तुम्हाला अपडेट येत राहतील, म्हणजे कोणता व्हिडिओ येणार आहे नेक्स्ट। तर इंस्टावर फॉलो करा, आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करा, तिथे मी तुम्हाला ह्याचं मटेरियल देऊन टाकणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा। परत एकदा प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं तुम्हाला, आणि त्यानंतर अशा पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला काही टेक्स्ट वगैरे दिले आहेत, कोट्स दिलेले आहेत अशा पद्धतीने, ह्यासुद्धा मित्रांनो एडिट वगैरे करून खतरनाक अशा पद्धतीने दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। तुम्ही अशा पद्धतीने फोटो न टाकता सुद्धा बॅनर क्रिएट करू शकता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथं आपलं झालेलं आहे। इथं बघा, इथं तुम्हाला ग्रुप बॅनर बनवायचं असेल तर इथं थोडंसं हे ॲडजस्ट करून इथं तुम्ही असे तुमचे फोटो, इथं तुम्ही अशा पद्धतीने तुमचे फोटो वगैरे टाकू शकता मित्रांनो। बघा, इथं तुम्ही पहिला फोटो टाकू शकता अशा पद्धतीने, असं सर्व करू शकता।
आणि त्यानंतर मित्रांनो परत एकदा प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि मित्रांनो अशा पद्धतीने आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो तुमचा फोटो असेल तर तुमचा फोटो टाकू शकता, तुमची जर ऑर्डरची डिझाईन असेल तर तुम्ही ते कस्टमरचा फोटो टाकू शकता। मित्रांनो तुमचा मंडळाचं वगैरे असेल तर किंवा ग्रुप बॅनर असेल तर तुम्ही तुमच्या ग्रुपचा वगैरे अशा पद्धतीने इथे बॅनर टाकू शकता, म्हणजे फोटो टाकू शकता अशा पद्धतीने। तर मी माझा फोटो ॲड केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता खतरनाकमध्ये। ही कॅलिग्राफी आहे मित्रांनो, नंतर टेक्स्ट फॉन्ट असतं तर मी तुम्हाला नक्कीच दिलं असतं। ही कॅलिग्राफी तयार केलेली आहे त्यामुळे ही फॉन्ट वगैरे देता येत नाही अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर काय करायचं तुम्हाला, तुमचा बॅनरचा जो कोणताही लोगो असेल, समजा तुमचं नाव असेल, तुमच्या चॅनलचं नाव, तुमच्या ग्राफिक डिझाईनचं नाव, अशा पद्धतीने इथं कोपऱ्यात वगैरे कुठेसुद्धा टाकू शकता। मी आपल्या डिझाईनमध्ये टाकलेलं आहे, इंस्टाला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। आणि मित्रांनो ह्याचे मी तुम्ही रीलसुद्धा बनवलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही फॉलो वगैरे करून बघू शकता। त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, कारण की अशा पद्धतीने आपल्या सर्व PNG इथं आपण ॲड करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा कुठला लोगो टाकायचा असेल तर लोगो टाकू शकता अशा पद्धतीने। आणि मित्रांनो ही PNG आपल्या गॅलरीमध्ये एकदम HD प्रकारे सेव्ह कशी करायची ते मी तुम्हाला आता सांगतो। जर मित्रांनो तुम्हाला ही बॅनर आपल्याला व्हॉट्सअप, इंस्टा अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं असेल, म्हणजे स्टेटस वगैरे ठेवायचं असेल तर इथं नॉर्मल करून घ्या, इथं फॉर्मॅट JPG आणि डिफॉल्ट अल्ट्रामध्ये ठेवून सेव्ह टू गॅलरी करून टाकायचं आहे। आणि जर मित्रांनो हा बॅनर तुम्हाला प्रिंटिंगसाठी द्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं परत एकदा सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह ॲज इमेजच्या ऑप्शनवर क्लिक करून डायमेन्शनमध्ये अल्ट्रा ठेवून मित्रांनो इथं फॉर्मॅट जो आहे ना इथं नो ट्रान्सपरंट ठेवायचा आणि PNGमध्ये अशा पद्धतीने क्रिएट करून घ्यायचं आणि त्यानंतर सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं अशा पद्धतीने। तुम्ही पाहू शकता एकदम ह्याला थोडंसं वेळ घेईल, एकदम खतरनाक पद्धतीने आपल्या गॅलरीत एकदम HD प्रकारे आपला बॅनर सेव्ह होऊन जाईल। तुम्ही पाहू शकता अजूनसुद्धा वेळ घाते, हे बघा आपला बॅनर इथे इमेज सेव्ह म्हणून दाखवत आहे। तर मित्रांनो मी तुम्हाला आता त्याचा रिझल्ट दाखवणारच आहे। मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात। चला तर आता रिझल्ट पाहूयात आपल्या बॅनरचा।